मित्रांनो, माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी जी रेसिपी बनवणार आहे, तर आज मी बनवणार आहे बटाटा वेफर। तो बटाटा वेफर मी कशी बनवणार आहे, माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि स्किप करू नका। तर मी बटाटे घेतलेले आहेत मोठ्या साईजमध्ये, अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे। सो आता मी अगोदर हे सालून ह्याची सालं काढून घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे। आता मी बटाटे साळून घेतलेले, आता मी ह्याला बटाट्याला किसून घेणार आहे। बटाटा वेफर बनवण्यासाठी हे प्लेट आहे, आता ह्याने मी किसून घेणार आहे बटाटे। आता आपले बटाट्याचे स्लाइस तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे करायचे। एवढ्यासाठी सगळे स्लाइस मी करून घेतलेत बटाट्याचे। आता हे मी 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार, त्यानंतर तुम्हाला पुढची कृती सांगणार। आता आपले बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले 3 वेळा एकदम, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आणि ही फिटकिरी आहे, सो आता ही मी पाण्यामध्ये फिरवणार आहे एक 4-5 वेळा। फक्त अशी फिरवायची, बस अशी फक्त फिरवून घ्यायची आपली, एकदम अशी फिरवून घ्यायची फक्त पूर्ण बटाट्यांना फिटकिरी लावून छानपैकी। आता मी पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, अर्धा चमचा मीठ टाकणार त्याच्यामध्ये बस। आता मी या पाण्यामध्ये अशी तुरटी फिरवून घेणार आहे, फक्त गरम पाण्यामध्ये सांभाळून एकदम, की गरम पाणी आहे, जस्ट ती वरूनच फिरवायची तुरटी आपल्याला। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये आता मी बटाटे टाकले त्यामध्ये शिजायला, जे स्लाइस केले होते ते। आता हे बटाटे मी एक 5-6 मिनटं असे शिजू देणार आहे। आणि काळजी घ्या, कारण बटाट्याचे स्लाइस तुटून जातात, हलक्या हाताने तुम्ही हलवा। आता हे बटाटे मी शिजू देणार आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपले बटाटे हे शिजून झाले, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला चेक करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते कसं चेक करतात। आपल्याला जर बटाटा चेक करायचा असेल ना, तर असं बघायचं, असं हाताने टच होतोय का बघायचं। तुम्ही बघू शकता एकदम छान शिजलेला आहे बटाटा, बघू शकता अशा प्रकारे। जरा टच केलं, बोट जर असं गेलं समजा तर हा बटाटा शिजलेला आहे एकदम छानपैकी, हा बघा असा। सो आता मी बटाटे काढून घेते पूर्ण स्लाइस जे शिजलेले आहेत ते। आता मी हे थाळीमध्ये काढून घेणार आहे। आणि हे बटाटा वेफर तुम्ही घरी सुकवू शकता, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं याचं एकदम। हे बटाटे वेफर बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि हे आपण घरी सुकवू शकतो फॅन खाली। सो आता मी हे वाळत घालणार आहे फॅन खाली। तर आता मी घेतलेली आहे प्लास्टिकची, सो आता मी त्याच्यावर एक स्लाइस टाकते, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाकायचं आपल्याला। आता मी हे बटाट्याचे स्लाइस प्लास्टिकच्या पिशवीवर टाकले, तुम्ही कॉटनच्या कपड्यावर पण टाकू शकता। तर ह्याला फक्त एकच दिवसात ते सुकून होतात छानपैकी। तर आज मी पंख्याखाली याला सुकवते आता। सो पुढची कृती नंतर सांगणार। तर आता आपले बटाटा वेफर तुम्ही बघू शकता सुकून किती बारीक झालेत, फक्त 1 दिवसातच हे सुकून जातात। तुम्ही पंख्याखाली सुकवले तरी 1 दिवसातच सुकून जातात। सो आता मी हे तळून घेणार आहे, तुम्ही बघू शकता सगळे एकदम सुकून झाले छानपैकी। आता मी हे तळून घेणार आहे। आता मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता पापड किती छान झालेत वेफर, बटाटा वेफर। अशा प्रकारे बटाटा वेफर बनवून घ्यायची, हे बघा। आणि बारीक गॅसमध्ये तळून घ्यायचे याला, असे सगळे आता बनवून घेणार आहे मी तळून, तुम्ही बघू शकता। आता आपले बटाटे वेफर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बनवलेत मी। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा। आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बटाटा वेफर नक्की बनवा। धन्यवाद।